नमस्कार मंडळी. आज आपण एक अत्यंत साधा पण खोल विषय घेणार आहोत. आपल्या वाणीमध्ये गोडवा कसा आणावा. बघा, आपण खूप काही शिकतो, बोलायला, वाचायला, लिहायला, पण गोड बोलायला हे फार थोडं लोक शिकतात. गोड बोलणं म्हणजे मनापासून नम्रतेने समजून घेऊन बोलणं. बघा ना, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं उदाहरण सगळ्यांना माहीत आहे. रणांगणावर अर्जुन पूर्णपणे गोंधळलेला होता. त्याच्या हातात धनुष्य होतं, पण मनात एक शंका होती. तो म्हणाला, मी हे युद्ध नाही करू शकत आणि हे माझेच तर लोक आहेत. अशा वेळी श्रीकृष्णांनी शांतपणे, संयमाने, प्रेमानं त्याला समजावलं. त्याने गीतेचं ज्ञान दिलं स्टेप बाय स्टेप. तेव्हा अर्जुनचं मन शांत झालं आणि तो निर्णय घेऊ शकला. दिस इज द पॉवर ऑफ स्वीट व्हॉइस, काम स्पीच. इट डझंट अटॅक, इट ट्रान्सफर. आता आपण काय करतो? घरात मुलं ऐकत नाही, ऑफिसमध्ये कुणीतरी चूक करतं आणि आपण लगेच काय करतो? किती वेळा सांगितलंय, हे बघ आता माझा संयम सुटतोय. आणि इथंच आपण श्रीकृष्णापासून शिकायचं विसरतो. स्पीच विथ अंडरस्टँडिंग, नॉट जस्ट विथ इगो. हे कसं शक्य आहे? तर विशुद्धी चक्र, आपल्या वाणीजवळ असलेलं सूक्ष्म ऊर्जा केंद्र, जे आपल्या वाणीला गती आणि दिशा देतं. सहयोग ध्यानामधून जेव्हा हे चक्र शुद्ध होतं, तेव्हा वाणी गोड होते, संवाद प्रेमळ होतो आणि नात्यामध्ये समरसता येते. तेव्हा चला तर सहयोग ध्यानामधून आपली प्रगती करूया आणि बोलताना मी बरोबर हे सिद्ध न करता आपण दोघंही शिकलो असं अनुभवा. कारण शेवटी गोड बोलणाऱ्याचं ऐकायला सगळ्यांनाच आवडतं.